माझ्या नादाला लागला तर त्याला त्याची जागा दाखवून देणार, ही भाषा आहे भाजप मंत्री गणेश नाईक यांची. आणि हे विधान त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची अत्यंत महत्त्वाकांक्षी क्लस्टर विकास योजना लॉन्च केली आहे. पण या योजनेवरून आता एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये प्रचंड मतभेद होण्याची शक्यता आहे. या योजनेवरून भाजप मंत्री गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमध्ये जोरदार राडा होणार आहे. ही योजना एकनाथ शिंदेंची महत्त्वाकांक्षी योजना म्हटली जात आहे. मात्र आता या योजनेवरून महायुतीतच वाजणार आहे. क्लस्टर विकास योजना म्हणजे ज्या इमारती जुन्या झाल्यात किंवा ज्या इमारती मोडकळीस आल्यात त्या इमारतींचा पुनर्विकास करणं. आणि ही योजना एकनाथ शिंदे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर राबवण्याचा विचार करत आहेत. पण शिंदेंचा हा ड्रीम प्रोजेक्ट होईल की नाही अशी चर्चा आता सुरू झाली आहे. या योजनेला भाजप मंत्र्यांनी भर सभेत विरोध केला आहे. आणि जर गणेश नाईक एखाद्या नेत्याला किंवा एखाद्या योजनेला उघडपणे विरोध केला तर ती योजना किंवा ती गोष्ट नवी मुंबईत होत नाही किंवा ती गोष्ट नवी मुंबईत करणं सोपं राहत नाही असं सांगितलं जातं. कारण नवी मुंबई म्हणजे गणेश नाईकांचा बालेकिल्ला. मागच्या अनेक वर्षांपासून गणेश नाईकांनी हा बालेकिल्ला मजबूत राखला आहे. शिवसेना असो, राष्ट्रवादी असो किंवा भाजपात असोत, गणेश नाईकांनी आपला बालेकिल्ला कायमच अभेद्य ठेवला. यात गणेश नाईकांचा सर्वात मोठा संघर्ष झाला एकनाथ शिंदेंसोबत. आधी मित्र राहिलेले नाईक आणि शिंदे यांच्यात आता हार्डवेअर आहे. अगदी एकमेकांना संपवण्यापर्यंत हा संघर्ष गेलाय. गणेश नाईक यांनी तर एकनाथ शिंदेंना थेट रावणाची उपाधी दिली होती. महिना झाला की गणेश नाईक एकनाथ शिंदेंवर टीका करतात. टीका पण अशी तशी करत नाहीत. थेट संपवण्याची भाषा असते किंवा नादाला लागला तर सोडणार नाही असा इशारा असतो. म्हणजे राज्यात आणि केंद्रात शिवसेना आणि भाजप मिळून सरकार चालवत आहेत. एकनाथ शिंदे म्हणजे महायुतीत 3 प्रमुख नेत्यांपैकी एक नेते. पण एकनाथ शिंदे प्रमुख नेते असून सुद्धा गणेश नाईक त्यांची कधीच भ्याट ठेवत नाहीत. कायम त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. एकीकडे शिवसेना नेत्यांनी जर भाजप विरोधात विधान केलं किंवा सरकारला टार्गेट केलं तर एकनाथ शिंदे त्यांना लगेच समज येतात. अगदी काल परवा अभिजित दिपक्यांच्या घरी भेट दिली म्हणून एकनाथ शिंदेने मंत्री संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना झापलं होतं. पण गणेश नाईक इतक्या खालच्या पातळीवर टीका करतात तरी देवेंद्र फडणवीस किंवा इतर भाजप नेतृत्व कधीच त्यांना समज देत नाही. आता पुन्हा एकदा गणेश नाईकांनी माझ्या नादाला लागला तर त्याला जागा दाखवणार असा इशारा दिलाय. पण जे गणेश नाईक शिंदेंवरती कायम टीका करतात त्या गणेश नाईक आणि त्यांच्या मुलांचा आजपर्यंत 3 वेळा निवडणुकांमध्ये पराभव झालाय. गणेश नाईक यांचा 1 वेळा विधानसभेत, त्यांच्या मोठ्या मुलाचा लोकसभेत आणि अजून एका मुलाचा विधानसभेत पराभव झालाय. पण पराभव होऊन सुद्धा मंत्री गणेश नाईकांनी नवी मुंबईत चांगलाच होल्ड ठेवलाय. एवढा की थेट उपमुख्यमंत्र्यांना नडतायत. नक्की काय घडतंय, कशावरून वाद पेटलाय, नाईक इतके आक्रमक का झालेत, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. नवी मुंबई ही सिडकोने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने वसवलेली आहे. पण गेल्या काही काळापासून ज्या पद्धतीने क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावाखाली नवी मुंबईत नको ते प्रयोग सुरू आहेत त्यावर गणेश नाईकांनी अतिशय रोखठोक भूमिका घेत थेट सवाल उपस्थित केला आहे. वाशीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात मंत्री गणेश नाईक यांनी नगर विकास विभागाच्या अखात्यारीतीतील क्लस्टर धोरणावर आणि नव्या UDCPR नियमावलीवर अक्षरशः हल्लाबोल केला. 30 वर्ष पूर्ण झालेल्या नसलेल्या आणि अति धोकादायक नसलेल्या इमारतींनाही क्लस्टर योजनेत ओढून आणण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप गणेश नाईक यांनी केला. ठाणे बेलापूर मार्गावर रोज होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि वाहनांचा ताण या साऱ्याचा विसर पडून जर सरसकट वाढीव SFI लादला गेला तर भविष्यात या शहरात राहणं अशक्य होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहेत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे. कारण क्लस्टर विकास योजना ही त्यांची अत्यंत महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते. शिंदेंच्या याच ड्रीम प्रोजेक्टवर थेट महायुतीमधीलच मंत्री असलेल्या गणेश नाईकांनी सार्वजनिक व्यासपीठावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यात विशेष म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुद्द्याला विरोध केल्याचं आणि विधानसभेत हा UDCPR कुठल्या शहाण्यानं आणला असा सवाल विचारल्याचं सांगत नाईकांनी आपली भूमिका अधिक आक्रमक केली. घनसोलीतील गृहनिर्माण वसाहतीच्या पुनर्विकासाचा मुद्दा असो वा नगर विकास खात्याकडून नवी मुंबईचा निधी व प्रभाव रचनेबाबत घेतलेले निर्णय असोत, यापूर्वीही अनेकदा दोन्ही नेत्यांमध्ये खटके उडाले आहेत. दरम्यान या राजकीय संघर्षाची पाळीमुळे नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या निकालांमध्ये आणि गणेश नाईकांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात स्पष्टपणे दिसून येतात.
ठाणे आणि नवी मुंबईच्या राजकारणात गणेश नाईक हे एकेकाळी किंग मेकर नव्हे तर थेट किंग म्हणून वावरले आहेत. 90च्या दशकापासून नवी मुंबईच्या राजकारणावर आपली पकड मजबूत ठेवणाऱ्या मंत्री गणेश नाईकांनी शिवसेनेसह अनेक पक्षांतून आपला राजकीय प्रवास आणि पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी ताकद निर्माण केली. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आपला दबदबा कायम ठेवला. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात अत्यंत तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. या अतिशय प्रतिष्ठेच्या आणि अटीतटीच्या लढतीत मंत्री गणेश नाईकांनी आपला बालेकिल्ला राखण्यात पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवलं. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा या निवडणुकीत पराभव झाला. या निवडणुकीत भाजपचं वर्चस्व पूर्णपणे सिद्ध होत गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील पक्षानं स्पष्ट बहुमतासह तब्बल 65हून अधिक जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 42 जागांवरती समाधान मानावं लागलं. या आधीच्या निवडणुकांच्या इतिहासातही गणेश नाईकांनी नवी मुंबईतील स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखलं आहे, ज्यामुळं शिंदे आणि नाईक यांच्यातील हा जुना राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. गणेश नाईक यांचा सर्वात मोठा आणि चर्चित असलेला पराभव 2014च्या विधानसभा निवडणुकीत झाला होता. त्यावेळी मोदी लाटेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना त्यांचा भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी पराभव केला होता. सलग अनेक वर्ष स्वतःच्या वर्चस्वाखाली असणाऱ्या मतदारसंघात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी 2019मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि ऐरोली मतदारसंघातून विजय मिळवण्यास सुरुवात केली. गणेश नाईक यांची 2 मुलं राजकारणात सध्या सक्रिय आहेत, संजीव नाईक आणि संदीप नाईक, ज्यांना वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. संजीव नाईक हे 2014च्या लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार म्हणून रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी संजीव नाईक यांचा पराभव केला होता. गणेश नाईक यांचे धाकटे पुत्र संदीप नाईक यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली होती. भाजपची अधिकृत उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी बंडखोरी केली होती. या अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या लढतीत भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईक यांचा निसटता पराभव केला. पण पराभव होऊन सुद्धा गणेश नाईक यांचा नवी मुंबईवर अजूनही होल्ड आहे, जो त्यांनी महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा दाखवून दिला. मंत्री गणेश नाईक यांनी आपल्या आक्रमक शैलीत बोलताना माझ्या नादाला लागला तर त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही असा सज्जड दम भरला आहे. जरी त्यांनी भाषणात थेट कोणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा हा रोख थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरतीच होता. नवी मुंबई हा गणेश नाईकांचा अभेद्य बालेकिल्ला मानला जातो आणि इथल्या राजकारणात त्यांच्याशिवाय पानही हलत नाही हे आजवरच्या इतिहासानं सिद्ध केलं आहे. त्यामुळं एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागानं आणलेल्या या धोरणाला गणेश नाईकांनी उघडपणे दिलेला विरोध हा केवळ एका योजनेपुरता मर्यादित नसून तो ठाणे आणि नवी मुंबईच्या राजकीय वर्चस्वाच्या जुन्या संघर्षाचंच नवं रूप आहे. आता महायुतीमधील या 2 वजनदार नेत्यांमधील हा कलगीतुरा राज्यभर चर्चेचा विषय ठरत असून यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देतात आणि भाजपचे उच्च नेतृत्व यावर काय भूमिका घेतलं याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा संघर्ष कमी होईल की अजून वाढेल? भाजप नेतृत्व यावर काही भूमिका घेईल का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातलं नक्की सबस्क्राईब करा.